शंकराचा भक्त आहे, मी विष्णूला शरण, हा ज्याच्याकडे अज्ञानीपणा आहे, ही अशी माणसं आजाद दुजा भाव करतात. पण साधक माझे जगद्गुरु तुकोबाला विचारतात, तुकोबा तुम्ही शरण गेले त्या विश्वनाथाला, म्हटले अरे ते हरिहराचा भेदच नाहीये. अरे हा वाद युगानयुग चाललेला, युगानयुग. पंढरपूर क्षेत्रामध्ये नरहरी सोनार नावाचा सोनार राहत होता. कोण? नरहरी सोनार नाव ऐकलं असेल. देवा तुझा मी सोनार, तो सोनार. आणि त्याची कलाकुसरी एवढी भारी होती ना, सोन्याचे ते असे बनवायचा तो. तर तिथल्या एका सावकाराला पांडुरंग परमात्म्याच्या नवसानं एक मुलगा जन्माला आला 20 वर्षानं लग्न झाल्यावर. आणि त्यानं पांडुरंगाला कमरेचा सोन्याचा पट्टा कबूल केलेला होता, नवस. तो म्हटला एकच कलाकार या पंढरपुरामध्ये भारी आहे का तो एकदम उत्कृष्ट अशी रेखीव कमरेची कमरपट्टा बनवेल, आणि तो म्हणजे नरहरी सोनार. पण तो नरहरी सोनार कोणाचा भक्त होता? शिवाचा. भगवान शिवाचा भक्त असणार आहे. हा सावकार गेला, म्हटले नरहरी आणि पांडुरंग परमात्म्याच्या कमरपट्ट्याचं माप घ्यायचे. म्हटले चल. तो म्हटला वेडा आहे का रे तू? मी विष्णूचा भक्त नाहीये, मी शंकराचा भक्त आहे, मी येणार नाही. मी त्याचं तोंड सुद्धा पाहत नाही पांडुरंग परमात्म्याचं. तो नरहरी सोनार म्हणायला लागला. म्हटले पण यावं लागल, तुझ्याशिवाय मी कमरेचा पट्टा बनवणार नाही. तो म्हटला येतो, पण माझ्या डोळ्याला पट्टी बांधावं लागेल. काय? मी देवाचं तोंड पाहणार नाही, पांडुरंग परमात्म्याचं. गेला पंढरपुरामध्ये, त्याला धरून नेलं. कोणाला? नरहरी सोनाराला. कमरेचा कमरपट्ट्याचं माप घेतलं, घरी आला, बरोबर हुबेहूब तसाच कमरपट्टा बनवला. आणि मग तो सावकारानं देवाला अर्पण करण्याकरता पांडुरंग परमात्म्याच्या त्या पुजाऱ्याकडे घेऊन गेला. कमरेला कमरपट्टा लावला, पण कमरपट्ट्याचं मापच येईना ना. असं कसं होईल? तो परत नरहरी सोनारकडे आला. आणि नरहरी सोनार आल्यानंतर नरहरी सोनारला सांगितलं, हो तुमचं अख्ख्या पंढरपुरामध्ये नाव आहे, तुम्ही उत्कृष्ट कलाकार आहात, पण ते माप ढिल्लं झालं ना. तो म्हटला होऊच शकत नाही असं, आपण परत माप घेऊ, माझ्या डोळ्याला पट्टी बांधा. डोळ्याला पट्टी बांधली, तिथपर्यंत नेण्यात आलं. आणि कमरेला तो हात लावायला गेला, तर भगवान परमात्म्याच्या कमरपट्ट्या ऐवजी त्याला भगवान शिवाचं शिवलिंग लागलं. डोळे उघडून बघितलं तर समोर पांडुरंग परमात्मा. पट्टी लावली तर हाताला शिवलिंग लागायचं. डोळे उघडून बघितलं का स्वयं पांडुरंग परमात्मा, आणि पट्टी लावली हाताला शिवलिंग लागायचं. आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं पांडुरंग परमात्मा आणि शिव हे दोन वेगळे नाही, ते एकच आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. आणि तो पंढरीचा मालक, त्याला तुकोबरायने विनंती केली, तुम्ही एवढे दयाळ आहात, दीन आहात, माझ्यावरती कृपा करा. अभंगाचं दुसरं चरण. कृपा